नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 84 मध्ये आपण पाहणार आहे. माधुरी हा असा प्लॅन आहे. श्रीधरराव स्वतःला तिला तिच्या माहेरी नेऊन सोडतील आणि यापुढे तो प्रवीण पण काही करू शकणार नाही. ती एकदा त्या घरातून गेली की मग प्रवीण तुझाच. प्रेम कुत्सितपणे हसत म्हणाला. पण प्रेम, पोलीस माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतील ना? माधुरी म्हणाली. माधुरी, तू तर ना लढाईच्या आधी शस्त्र टाकून मोकळी होतेस, म्हणून मग प्रवीणच्या हातचा मार खातेस. तू पण दाखवून दे ना त्याला तू काय चीज आहे ते. प्रेम माधुरीला भडकवण्याचं काम करत होता आणि तो पुन्हा एकदा तिला भडकवण्यात यशस्वी झाला आणि ती पण प्रवीणने तिला मारल्यामुळे चांगलीच पिसाळली होती. आता प्रेम जे पण सांगेल ते करायला ती पुन्हा तयार झाली. थोडा वेळ दोघांनी प्रेमच्या एका घटिया प्लॅनवर चर्चा केली. त्यानंतर ती त्याचा निरोप घेऊन घरी निघून आली. घरी येऊन प्रेमच्या बोलण्यावर विश्वास करत ती बाहेरच पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसली होती की तेवढ्यात प्रवीणची कार गेटमधून आत आली. तशी ती उठून आत जाणार एवढ्यात, मी का त्याला घाबरून? मी नाही आता त्याला घाबरणार, ती मनातच विचार करत पुन्हा आहे तिथेच बसली. तोवर हे दोघे कार पार्क करून आले. माधुरीला समोर पाहून प्रवीणचा रोमॅन्टिक मूड ऑन झाला. आधीच आज दिवसभर बिझी शेड्यूलमधून त्याला योगिताची छेड काढायला वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे आता तो या चालून आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा मूडमध्ये होता. योगी, त्याने पाठीमागून येऊन तिचा हात पकडला. प्रवीण, अरे काय करतोस? ती बोलतच होती की तिला काही कळायच्या आत त्याने एका हाताने तिच्या कमरेला पकडून तिला अगदी जवळ खेचले. तसे तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. प्रवीण, अरे आपण बाहेर आहोत. प्रवीण, अरे ती बघ, माधुरी समोर बसलीये, सोड ना. ती सावरत स्वतःला सोडण्याचा त्याच्या प्रयत्न करत होती. पाहू दे ना मग. ती पाहते म्हणून काय तर. आणि तूच तर सकाळी म्हणालीस, आता विसरलीस का ते सगळं? तुझं सकाळचं बोलणं? तो तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट एका हाताने मागे सारवत म्हणाला. तिच्या डोळ्यात पहाट फुटफुटला. बस आता साठी एवढं सोड ना आता. ती त्याला विनवणी करत होती. इकडे माधुरीचा मात्र त्या दोघांना तसं पाहून जळफळाट होत होता. ती तनतन उठून आत गेली तसे हे दोघे मोठमोठ्याने हसायला लागले. दोघांनी पण हसत घरात प्रवेश केला. या दोघांना हसताना पाहून सुमित्रांना खूप आनंद झाला. योगिता, आता आणखी काय झाले याला? एवढा का हसतो म्हटल्यावर नक्कीच काहीतरी खास आहे. सुमित्रा योगिताकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाल्या. काही नाही, ते असंच. योगिता काहीतरी अस्पष्ट बडबडत लाजून वरती रूममध्ये पळाली. ती लाजून पळाली म्हणजे तूच काहीतरी आगाऊपणा केलेला दिसतोय. सुमित्रा प्रवीणकडे पाहून खटाळ हसत म्हणाल्या. तसा तो पण केसातून हात मागे घेत गालावर हसत जिन्यावरून वरती गेला. माधुरी आडबाजू उभी राहून हा सर्व प्रकार पाहत होती. मगाचा त्याचा रोमांस पाहून तिचा नुसता जळफळाट होत होता. माझी एक चूक झाली, नाहीतर योगिता आज मी तुझ्या जागी असते. आज प्रवीणच्या मिठीत मी आली असते. सततच्या अविचारी वागण्याने, नेहमी आईबाबांचं बोलणं धुसकाळून लावल्याने, त्यावेळी नियतीने मला स्वतःला वाचवण्याची एक संधीसुद्धा दिली नाही. पण आता नाही. आता तुला याच्या आयुष्यातून कायमच दूर केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आता फक्त काहीच दिवस. माधुरीच्या चेहऱ्यावर क्रूर हसू आलं होतं. थोड्या वेळाने रखमा माधुरीसाठी जेवण तिच्या रूममध्ये घेऊन गेली. रखमा, ते जेवण परत घेऊन जा. मी पण सर्वांसोबत खाली येऊन जेवण करते, माधुरी तिला चढत्या आवाजात म्हणाली. बरं म्हणून ती पुन्हा जेवणाचं ताट माघारी घेऊन आली.
थोड्या वेळातच सगळे डायनिंग टेबलवर जेवणासाठी जमा झाले. रखमा सगळ्यांना वाढत. रखमा, माधुरीला जेवण नेऊन दिलंस का? सुमित्राने तिला विचारलं. मी गेले होते तिच्यासाठी जेवण घेऊन, पण ती म्हणाली मी पण खाली येते जेवायला. तसं प्रवीणने योगिताकडे पाहिलं. तिने डोळ्यांनी त्याला शांत राहायला सांगितलं. बाबा, ती अजून किती दिवस अशी आपल्या घरात राहणार आहे? प्रवीण वैतागून म्हणाला. मी पण दुपारी वहिनीला तेच म्हणत होते. आत्या प्रवीणच्या बोलण्याला दुजारा देत म्हणाल्या. प्रवीण, अरे माझं माणसं विजय आणि मीनल वहिनीला शोध घेताय. एकदा का ते सापडले की मग ती जाईल तिच्या घरी. श्रीधरराव प्रवीणला समजवण्याच्या सुरात म्हणाले. बाबा, तुमचा हा निर्णय मला अजिबात पटला नाही, प्रवीण पुढे होऊन म्हणाला. प्रवीण, अरे मला तरी तिला आपल्या घरात ठेवून घ्यायची हौस आली का? पण तिला जर आपण आसरा दिला नाही तर ती कुठे जाईल माहिती नाही, आणि अशात ती जर का कुठल्या वाईट लोकांच्या संपर्कात आली तर? काही झाले तरी त्या कुटुंबाचे आणि आपले जुने संबंध आहेत ते विसरून कसं चालेल? ती वाईट लोकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून तुम्ही तिला घरात घेतली, पण ती त्या आधीच वाईट लोकांच्या संपर्कात आली असेल तर? प्रवीण म्हणाला. म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? श्रीधरराव म्हणाले. बाबा, जशी तुम्ही तिच्या आई बाबांना शोधायला तुमची माणसे हायर केली आहेत, मी एका माणसाला तिच्यावर नजर ठेवायला सांगितलं होतं आणि तो सांगत होता की ती दुपारी कोणाला तरी भेटायला बाहेर गेली होती. मग ती कुठे बाहेर गेली होती ना? प्रवीण बोलला तसाच सगळे त्याच्याकडे पाहत राहिले. हो हो, ती गेली होती कुठेतरी, सुमित्रा म्हणाल्या. तो पुढे काय बोलणार एवढ्यात माधुरी वरून खाली येताना त्याला दिसली. तसा तो शांत झाला. योगिता मात्र त्याचं बोलणं ऐकून विचारात पडली होती. अजूनही त्याच्याकडे पाहत होती. रखमाचं सगळ्यांना जेवण वाढून झालं होतं तेवढ्यात माधुरी खाली आली. एक नजर सगळ्यांवर फिरवून ती प्रवीण योगिताच्या समोरच्या रिकाम्या खुर्चीत बसली. सगळे खाली पाहून गुपचूप जेवण करत होते. कोणाचंच लक्ष नाही हे पाहून प्रवीणने हळूच योगिताला एक घास भरवला. तिने घाबरून एक वेळ समोर पाहिलं, पण कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. माधुरी मात्र तिरप्या नजरेने हा सर्व प्रकार पाहत होती. आता तू मला भरवतो, तिला नजरेने आवासून म्हणत होता. तसं तिने पुन्हा एक वेळ सगळ्यांवर नजर फिरवली आणि कोणाचं लक्ष नाही हे पाहून त्याला घास भरवला. हे सर्व पाहून इकडे माधुरीच्या काळजात वणवा पेटला होता. तिने मुद्दामून पुढे हात करून पाण्याचा ग्लास त्या दोघांच्या ताटावर सांडवला. तसं ताटातून पाणी बाहेर पडून दोघांच्याही कपड्यावर आलं. नॉनसेन्स बावळट, नीट घेता येत नाही का पाणी? प्रवीण पटकन उठून कपड्यावर सांडलेलं पाणी झटकत म्हणाला. तसं सगळ्यांनी काय झालं म्हणून त्याच्याकडे पाहिलं. योगिताच्या ड्रेसवर पण जास्त पाणी सांडलं होतं. प्रवीण, शांत हो, चुकून झालं असेल तिच्याकडून. जा, दोघे पण चेंज करा, श्रीधरराव त्याला समजावत म्हणाले. प्रणू, तुम्ही पोटभर जेवलात का? सुमित्रा काळजीने म्हणाल्या. तो मात्र यावर काही बोलला नाही. दोघे पण वरती चेंज करायला निघून गेले. सुमित्रा मात्र तो पोटभर जेवला की नाही याच काळजीत होत्या. प्रवीण, जा तू आधी चेंज कर, योगिता म्हणाली. ओके म्हणत तो आत जाणार एवढ्यात पुन्हा आपल्या हिरोच्या डोक्यात रोमॅन्टिक कल्पना आली. तसं त्याने तिच्या हाताला पकडून तिला काही कळायच्या आत जवळ खेचून घेत म्हणाला. आता दोघे सोबत आंघोळ करू घेऊ, मौका भी है और दस्तूर भी है. तो दुसऱ्या हाताने आत दरवाजा बंद करत म्हणाला. माधुरीने या दोघांना त्रास देण्यासाठी उचापत्या केली, पण ती सुद्धा याच्यावर पथ्यावर पडली. ते दोघे मस्त शावरखाली एकमेकांच्या मिठीत प्रेमाची अनुभूती घेत होते आणि इकडे माधुरी मात्र प्रतिशोधाच्या आगीत जळत होती. माधुरी या दोघांना त्रास द्यायला त्याच्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न करत होती, पण दरवेळेला ती तोंडावर पडत होती आणि त्यामुळेच तिच्यातले प्रतिशोधाची आग अजून भडकत होती. ती रोज काही ना काही कुरघोडी करत होती आणि हे दोघे तिच्या प्रत्येक कुरघोडीला रोमॅन्टिक अंदाजाने उत्तर देत होते. योगिता तिच्या रूममधून बाहेर येऊन खाली निघाली होती की
माधुरी तिच्या समोर आली. योगिता, तू जी आज या घरात आहेस ना, ते फक्त माझ्यामुळे. नाही तर प्रवीणच्या चप्पल शेजारी उभं राहण्याची तरी तुझी लायकी आहे का? माधुरी कुत्सितपणे तिच्यावर हसत म्हणाली, माझी लायकी काय आहे ते तू मला दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. तू प्रवीणसारखा मुलाला सोडून लग्नातून पळून गेलीस ना, तिथेच तुझी लायकी समजली. योगिताने पण तेवढ्याच ॲटिट्यूडने तिला उत्तर दिलं आणि तिला बाजूला सारून खाली जायला निघाली. मला ठाऊक आहे तू प्रवीणच्या जीवावर एवढी उडतेस, पण त्याच्या आयुष्यातून तुला बाजूला नाही केलीस तर माधुरी नाव लावणार नाही. माधुरी तिच्या पुढे बोट नाचवत म्हणाली. आता मात्र योगिताचा राग अनावर झाला. तिने माधुरीचा तोच हात पकडून जोरात पिळला. तशी माधुरी कळवळली. तिच्या हातात हात सोडण्याची ती धडपड करत होती, पण योगिता सर्व शक्तीनिशी तिचा हात तसाच पाठी फिरवून दाबून धरत म्हणाली, आमच्या दोघांच्या मध्ये यायचा सुद्धा विचार करू नकोस. आता जी तू इथे उभी आहेस ना, ती फक्त बाबांमुळे आणि प्रवीणसाठी त्याच्या आईबाबांचा शब्द प्रमाण आहे. आम्हाला वेगळं करायचा विचार पण मनात आणू नकोस, नाहीतर आयुष्यातून उठशील. योगिता तिला तसंच समोर ढकलून देऊन खाली निघून गेली. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.